सन 1878च्या सुमाराची गोष्ट आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरवाडी नावाचं एक गाव होते. त्या गावात दत्तात्रय कुलकर्णी नावाचा एक माणूस राहत होता. वय 35 वर्षे. दत्तात्रय अत्यंत हुशार होता. त्याला चांगले शिक्षण झाले होते. गावातला कुलकर्णी म्हणून तो सरकारी कामे पाहायचा. चांगले उत्पन्नही होते. पण त्याचा स्वभाव भयंकर रागीट होता. लहानशा गोष्टीवर तो आगबोळा व्हायचा. कोणाला काहीही बोलायचा, ओरडायचा, शिव्या द्यायचा. त्याची बायको मीनाक्षी खूप सहनशील होती. तिला दररोज त्याचा राग सहन करावा लागत असे. कधी जेवण गरम नाही, कधी कपडे नीट धुतले नाहीत, कधी घर स्वच्छ नाही, काहीही कारण असायचे. 2 मुले होती. श्रीनिवास 10 वर्षे आणि शारदा 7 वर्षे. त्यांनाही बाबांची भीती वाटायची. बाबा आले की ते शांत बसायचे. गावकरी दत्तात्रयला घाबरायचे. कुलकर्णी कार्यालयात कोणी गेले की तो ओरडायचा, "काय हवे? लवकर सांग." लोक म्हणायचे, "दत्तात्रय कुलकर्णी, रागाचा आग." एक दिवस एक गरीब शेतकरी रामजी पवार कार्यालयात आला. त्याचे कागदपत्रे काढायचे होते. "कुलकर्णी साहेब, माझे काय हवे तुला?" दत्तात्रय रागाने म्हणाला. "साहेब, माझ्या जमिनीचे कागद." "कागद कुठे आहेत?" रामजीने कागद काढायला सुरुवात केली, पण तो थरथरत होता, घाबरलेला होता. "किती वेळ लागणार?" दत्तात्रय ओरडला. त्या रागाने रामजीच्या हातातून कागद जमिनीवर पडले. दत्तात्रय उडाला. "काय करतोस? कागद जमिनीवर टाकलेस?" त्याने रामजीला धक्का दिला. रामजी खाली पडला. गावातील लोक हे पाहत होते, पण कोणी काहीच बोलले नाही. सगळेच घाबरत होते. रामजी उठला, कागद उचलले आणि रडत बाहेर गेला. त्या रात्री मीनाक्षीने दत्तात्रयाला सांगितले, "अहो, तुम्ही रामजीला का ढकलले? तो गरीब माणूस." "तू गप्प बस, तुला काय माहीत?" "पण हो." दत्तात्रयाने ताटातील जेवण जमिनीवर फेकले. "तुझे जेवणच बघ, इतके खारट. तू काय करतेस दिवसभर?" मीनाक्षी रडू लागली. तिने गप्पचूप ते जेवण साफ केले, पुन्हा बनवले. श्रीनिवास आणि शारदा एका कोपऱ्यात बसून हे पाहत होते. श्रीनिवासने धाकट्या बहिणीला मिठी मारली, "घाबरू नकोस." पण शारदा म्हणाली, "दादा, बाबा नेहमी राग का करतात?" श्रीनिवासला काय सांगायचे कळेना. दत्तात्रयाचा शेजारी होता नारायण जोशी, चांगला शांत माणूस. एक दिवस नारायणाची गाय दत्तात्रयाच्या अंगणात शिरली. थोडी फुले खाल्ली. दत्तात्रयाने गाय पाहिली, तो रागाने उडाला. त्याने लाठी घेतली आणि गायीला मारायला गेला. नारायण धावत आला. "अरे, काय करता? गाय आहे." "तुझी गाय माझ्या अंगणात का आली?" "चुकून आली असेल, माफ करा." "माफी? मी तुझ्या गायीला मारतो." दत्तात्रयाने गायीला मारले. गाय किंचाळली. नारायणाचे डोळे भरून आले. "तुम्ही असे का केले?" "तुझी गाय नीट बांधून ठेव, समजलेस?" नारायण काहीच बोलला नाही. गाय घेऊन निघून गेला. पण त्या दिवसापासून दोघांमध्ये बोलणे बंद झाले. श्रीनिवासला शाळेत चांगले गुण मिळाले. तो आनंदाने घरी आला. "बाबा, बघा, मला 90% मिळाले." "90? 100 का नाही? काय करतोस?" श्रीनिवासचे तोंड उतरले. "पण बाबा, 90 चांगले आहेत." "मला 100 हवे, समजलेस? आता जा, अभ्यास कर." श्रीनिवास दुःखी होऊन गेला. मीनाक्षीने त्याला मिठी मारली. "तू खूप चांगले केलेस. बाबांना असेच बोलायचे असते." "आई, मी कितीही चांगले केले तरी बाबा खुश होत नाहीत." "होतील एक दिवस. तू अभ्यास चालू ठेव." रागामुळे दत्तात्रयचे आरोग्यही बिघडू लागले. त्याचा रक्तदाब वाढू लागला. डोकेदुखी व्हायची. रात्री झोप येत नसे. डॉक्टरांनी सांगितले, "तुम्हाला राग कमी करावा लागेल, नाहीतर मोठी समस्या होईल." "मी राग नाही करत. लोकच चुकतात." "पण साहेब, रक्तदाब खूप जास्त आहे. तुमची औषधे द्या, बाकी मला सल्ला देऊ नका." डॉक्टर निराश होऊन निघून गेले. 1 महिन्यानंतर दत्तात्रयला भयंकर छातीत दुखू लागले. तो जमिनीवर पडला. मीनाक्षी घाबरली. "काय झाले? श्रीनिवास, डॉक्टरांना बोलवा." डॉक्टर आले, तपासले. "हृदयविकाराचा झटका आला आहे. खूप गंभीर आहे. ताबडतोब विश्रांती घ्या आणि राग पूर्णपणे बंद करा." दत्तात्रय आता खरोखरच घाबरला. त्याला मृत्यूची भीती वाटली. तो खाटेवर पडून राहिला. कामावर जाऊ शकत नव्हता. मीनाक्षी रात्रंदिवस त्याची सेवा करत होती. औषधे द्यायची, जेवण द्यायची, काळजी घ्यायची. दत्तात्रयला पहिल्यांदा जाणवले, मीनाक्षी किती चांगली आहे. मी तिच्याशी किती वाईट वागलो. खाटेवर पडून दत्तात्रय विचार करू लागला. "मी आयुष्यभर सर्वांशी रागाने वागलो. बायकोशी, मुलांशी, शेजायांशी, गावकऱ्यांशी. का?" त्याला उत्तर मिळाले नाही. एके रात्री तो मीनाक्षीला म्हणाला, "मीना." "हो?" "तू माझ्यावर कधी राग का करत नाहीस? मी तुझ्याशी किती वाईट वागलो." मीनाक्षी हळुवारपणे म्हणाली, "राग करून काय होणार? तुम्ही माझे नवरे आहात. मी तुमची सेवा करते. पण मी तुला दुःखही दिले." "दिलेत, पण मी तुमच्यावर प्रेम करते. प्रेम असेल तर राग येत नाही." दत्तात्रयच्या डोळ्यात पाणी आले. काही दिवसांनंतर गावात एक संत आले. ते स्वामी समर्थांच्या कथा सांगत होते. त्यांनी एक कथा सांगितली. कशी स्वामीजी क्षमा शिकवतात, कसे ते रागाला विष मानतात आणि क्षमेला अमृत. मीनाक्षी घरी आली आणि दत्तात्रयला ही कथा सांगितली.
दत्तात्रेयाने ऐकली. त्याला विचार आला, मला स्वामीजींच्या दर्शनाला जायचे आहे. मीना, मला अक्कलकोटला जायचे आहे. पण तुमची तब्येत? मला जायचे आहे. कृपया मदत कर. दत्तात्रेय अजूनही कमकुवत होता, पण तो जाण्यास ठाम होता. मीनाक्षी आणि श्रीनिवासने त्याला बैलगाडीत बसवले. ते अक्कलकोटला निघाले. प्रवास कठीण होता. दत्तात्रेयला खूप त्रास होत होता, पण तो हार मानत नव्हता. रस्त्यात एका ठिकाणी त्यांना नारायण जोशी भेटले. तोच शेजारी ज्याच्याशी दत्तात्रेयाने भांडण केले होते. नारायणने त्यांना पाहिले. तो थांबला. दत्तात्रय, कुठे जाताय? दत्तात्रय लाजला. अक्कलकोटला. तब्येत ठीक नाही वाटते, काळजी घ्या. दत्तात्रेयाला आश्चर्य वाटले. तो नारायणच्या गाईला मारलं होतं, तरीही नारायण त्याची काळजी करत होता. नारायण, मला मला माफ कर. मी तुझ्या गाईला मारले. नारायण हसला. गेलेली गोष्ट, काळजी करू नकोस. तब्येत ठीक कर. दत्तात्रेयचे डोळे भरून आले. अक्कलकोटला पोहोचले. दत्तात्रेयला मदतीने स्वामीजींसमोर नेले. त्याने त्याच्या पायावर माथा ठेवला. महाराज, स्वामीजींनी त्याच्याकडे पाहिले. तू खूप रागावलेला दिसतोस. दत्तात्रेय आश्चर्यचकित झाला. स्वामीजींना कसे कळले? हो महाराज, मी खूप राग करतो, सगळ्यांशी वाईट वागतो. आता आजारी पडलो. मला बदलायचे आहे, पण कसे करायचे कळत नाही. स्वामीजी म्हणाले, दत्तात्रय, तू का राग करतोस? मला मला माहीत नाही. तुला लोकांकडून अपेक्षा असतात, त्या पूर्ण होत नाहीत, म्हणून राग येतो. दत्तात्रय गप्प राहिला. स्वामीजी पुढे म्हणाले, राग म्हणजे आग आहे. तो तुला जाळतो, इतरांनाही जाळतो. पाहतोस तुझी अवस्था, रक्तदाब, हृदयविकार, हे सगळे रागामुळे. महाराज, मी राग कसा सोडू? क्षमा शिक, प्रत्येकाला माफ कर, आणि स्वतःलाही. पण महाराज, लोक चुकतात. स्वामीजींनी हसून म्हटले, तू चुकत नाहीस का? तुझ्या बायकोने तुला कितीदा माफ केले असेल? तुझी मुलं कितीदा तुझे चुकीचे वागणे सहन करतात, तरीही ते तुझ्यावर प्रेम करतात. दत्तात्रयला धक्का बसला. खरंच? महाराज, मी काय करू? स्वामीजींनी सांगितले, पहिले, ज्यांच्याशी तू वाईट वागलास त्या सर्वांची माफी माग. दुसरे, दररोज सकाळी उठून आरशात स्वतःकडे पहा आणि म्हण, आज मी रागवणार नाही. तिसरे, जेव्हा राग येईल तेव्हा 10 मोजायचे, शांत व्हायचे, मग बोलायचे. चौथे, प्रत्येकाच्या चांगुलपणाकडे बघ, चुका नाहीत. पाचवे, रोज रात्री विचार कर, आज मी कोणाशी रागावलो, का, पुढच्या वेळी कसे टाळायचे. सहावे, माझे नाव घे, मी तुला मदत करेन. परत येताना दत्तात्रय बदलला होता. त्याच्या मनात शांती होती. रस्त्यात एका गावात बैलगाडी थांबली, पाणी घ्यायला. तेथे एका माणसाने चुकून दत्तात्रयवर पाणी सांडले. पूर्वी दत्तात्रय लगेच रागावला असता, पण आता त्याने 10 मोजले. 1, 2, 3, 10. मग हसून म्हणाला, काही नाही, चुकून झाले. तो माणूस आश्चर्यचकित झाला. मीनाक्षी आणि श्रीनिवासही. मीनाक्षीने विचारले, तुम्ही राग का नाही करत? बदलतो आहे मीना, बदलतो आहे. गावी आल्यावर दत्तात्रयने सर्वात पहिले काम केले. नारायण जोशीच्या घरी गेला. नारायण, दत्तात्रय, कसे आहात? दत्तात्रय त्याच्या पायावर पडला. मला माफ कर, मी तुझ्या गाईला मारले, तुझ्याशी वाईट वागलो. नारायण गडबडला. अरे उठा, गेलेली गोष्ट. नाही, मला माफी मागायची होती. नारायणने त्याला उठवले. दोघेजण मिठी मारून रडले. मग दत्तात्रय रामजी पवारकडे गेला. त्याचीही माफी मागितली. अशा प्रत्येकाकडे तो गेला ज्याच्याशी वाईट वागला होता. गावात बातमी पसरली, दत्तात्रय कुलकर्णी पूर्णपणे बदलला आहे. सर्वात मोठा बदल घरात दिसला. दत्तात्रय मीनाक्षीशी प्रेमाने बोलू लागला, तिचे कौतुक करू लागला. एके दिवशी तो म्हणाला, मीना, तू इतक्या वर्ष माझे वाईट वागणे सहन केलेस, मला माफ कर. मीनाक्षी रडू लागली. मला काहीही माफी नको, तुम्ही बदललात हेच पुरे आहे. मुलांशीही तो प्रेमाने बोलू लागला. श्रीनिवास जेव्हा 85% घेऊन आला तेव्हा दत्तात्रय म्हणाला, छान, खूप चांगले केलेस. श्रीनिवासला विश्वासच बसेना. बाबा कौतुक करतायत. शारदा बाबांच्या मांडीवर बसू लागली. बाबा, आता तुम्ही छान झालात. दत्तात्रय हसला. हो बेटा, आता बाबा छान आहे. कुलकर्णी कार्यालयातही बदल झाला. दत्तात्रय लोकांशी प्रेमाने बोलू लागला, त्यांची मदत करू लागला. एके दिवशी एक म्हातारी बाई आली. तिच्या हातातले कागद गोंधळलेले होते. पूर्वी दत्तात्रय रागावला असता. आता तो उठून तिच्या जवळ गेला. आजी बसा, मी मदत करतो.
त्याने शांतपणे कागद मांडले. तिला समजावून सांगितले. काम पूर्ण केले. आजी रडू लागली. बाबा, तुम्ही खूप चांगले आहात. देव तुम्हाला चांगले करो. गावकरी आश्चर्यचकित होते. हा तोच दत्तात्रेय आहे का? दत्तात्रेयाने राग सोडल्यानंतर त्याच्या आरोग्यातही सुधारणा झाली. रक्तदाब कमी झाला. डोकेदुखी बंद झाली. झोप चांगली येऊ लागली. डॉक्टरांनी तपासले. आश्चर्यकारक, तुमचे आरोग्य खूप सुधारले आहे. तुम्ही काय केले? डॉक्टर साहेब, मी राग सोडला, क्षमा शिकलो. ते कसे? स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने. डॉक्टर म्हणाले, जे काही असो, तुम्ही खूप बदललात. हे चांगले आहे. 1 वर्षानंतर दत्तात्रेय संपूर्ण कुटुंबासह अक्कलकोटला गेला. स्वामीजींसमोर उभा राहिला. महाराज, मी परत आलो. स्वामीजींनी हसून विचारले, कसा आहेस? खूप चांगला महाराज. तुमच्या आशीर्वादाने राग सोडला, आरोग्य चांगले झाले, घरात शांती आली. चांगले. आता इतरांनाही हे शिकव. महाराज? हो. ज्यांना राग येतो त्यांना सांग, राग हे विष आहे, क्षमा हे अमृत आहे. दत्तात्रेयाने मान खाली घातली. करेन महाराज. पुढील वर्षात दत्तात्रेय इतरांना मदत करू लागला. जेव्हा कोणी रागात असायचे, तो त्यांना शांत करायचा, त्यांच्याशी बोलायचा. एके दिवशी एक तरुण त्याच्याकडे आला. कुलकर्णी साहेब, मला खूप राग येतो. मी माझ्या बायकोशी वाईट वागतो. मला मदत करा. दत्तात्रेयाने त्याला स्वामी समर्थांची कथा सांगितली. क्षमेचे महत्त्व सांगितले. तू स्वामीजींच्या दर्शनाला जा, ते तुला मदत करतील. त्या तरुणाने तसेच केले. तोही बदलला. अशा अनेकांना दत्तात्रेयाने मदत केली. दत्तात्रेय म्हातारा झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांती होती. एके दिवशी श्रीनिवास, जो आता मोठा झाला होता, त्याने बाबांना विचारले, बाबा, तुम्ही असे कसे बदललात? दत्तात्रेय म्हणाला, बेटा, मी जवळजवळ मरणार होतो, रागामुळे. पण स्वामी समर्थांनी वाचवले. त्यांनी मला क्षमा शिकवली. क्षमा म्हणजे काय? क्षमा म्हणजे माफ करणे. इतरांची चूक माफ करणे, स्वतःची चूक मान्य करणे आणि पुढे जाणे. हे सोपे आहे का? नाही. खूप कठीण आहे, पण शक्य आहे. मी केले तर तू पण करू शकतोस. श्रीनिवासने बाबांना मिठी मारली. दत्तात्रेय निघून गेला, पण त्याची कथा राहिली. कसा एक रागीट माणूस प्रेमळ बनू शकतो. राग ही आग आहे, तो तुला जाळतो. क्षमा हे पाणी आहे, ते तुला शीतल करते. ज्याने क्षमा शिकली त्याने जगणे शिकले. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ की जय. समर्पण सर्व त्या लोकांना ज्यांनी राग सोडून क्षमा शिकली आणि शांत जीवन जगले.